एक्झाम्पल्स बघायचे आहेत आज आपल्याला रॅशनल नंबर आणि ऑपरेशन ऑन रॅशनल नंबर्सवरचे. तर फर्स्ट एक्झाम्पल आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज ग्रेटेस्ट रॅशनल नंबर बिटवीन द रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबर 3/7 आणि 9/13 मधला आपल्याला ग्रेटेस्ट रॅशनल नंबर शोधून काढायचा आहे. आता हे जे सगळे ऑप्शन दिलेले आहेत ते इन बिटवीन द रॅशनल नंबर्स, या दोन रॅशनल नंबरच्या मधले रॅशनल नंबर्स आहेत आणि याच्यापैकी आपल्याला ग्रेटेस्ट रॅशनल नंबर शोधून काढायचा आहे. ओके, आता 4/11 किंवा 7/12, 1/2 आणि 5/8 हे जे रॅशनल नंबर्स आहेत ते ह्या 2 रॅशनल नंबर्सच्या मध्ये आहेत. ओके, 3/7 आणि 9/13च्या मधले आहेत. मग आता हे या 4 ऑप्शनपैकी आपल्याला ग्रेटेस्ट रॅशनल नंबर शोधून काढायचा आहे. तर त्या ग्रेटेस्ट रॅशनल नंबर शोधण्यासाठी आपण काय करत असतो, आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे A/B आणि C/D जर असेल तर यांच्यापैकी जर आपल्याला ग्रेटेस्ट रॅशनल नंबर शोधून काढायचं तर आपण काय करतो, AD आणि BCची व्हॅल्यू काढून घेतो आणि सपोज AD = BC असेल तर हे 2 रॅशनल नंबर्स इक्वल असतात आणि AD ग्रेटर असेल BC पेक्षा तर त्यावेळेस काय असतं, AB इज ग्रेटर दॅन CD असतं आणि सपोज AD जर स्मॉलर असेल BC पेक्षा तर त्यावेळेस कसं असतं, तर त्यावेळेस CD ग्रेटर असतं. ओके, तर ते या फॉर्म्युलाचा आपल्याला यूज करायचा आहे. हे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी आपल्याला या 4 रॅशनल नंबरमधला कम्पॅरिझन काढायचा आहे. ठीक आहे, मग आता आपण काय करूया, आधी 4/11 आणि 7/12 मधला ग्रेटेस्ट रॅशनल नंबर शोधून काढूया. ओके, आता 4/11 आणि 7/12 मधला 4 × 12 करूया आणि 11 × 7 करूया. किती येतं, 12 4 48 आणि 11 7 77. ओके, 77 ग्रेटर आलं. मग 77 ग्रेटर आला म्हणजेच BC ग्रेटर आलं. ओके, म्हणजेच हा 7/12 ग्रेटर आला. ओके, AD आणि BCचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर. ओके, तर आता मग 77 ग्रेटर आला म्हणजे 7/12 ग्रेटर आला. तर 7/12 म्हणजे आता आपला हा ऑप्शन कट झाला. ओके, तर 7/12 आणि 1/2 मध्ये बघूया आपण. ओके, 7/12 आणि 1/2 मध्ये ग्रेटर कोण आहे. तर आता परत यांचं क्रॉस मल्टिप्लाय, 7 × 2 आणि 1 × 12. ओके, 14 आणि 12. ओके, 14 ग्रेटर आहे त्याच्यामुळे 7/12 अगेन ग्रेटर आहे. ओके, अगेन 7/12 आपल्याला ग्रेटर मिळालं आहे. आता परत मग आपला 1/2 ऑप्शन कट झाला. आता मग परत 7/12 आणि 5/8 मध्ये ग्रेटर कोण आहे बघूया. 7 × 8 आणि 12 × 5 करूया. ओके, 7 × 8, 7 8 56 आणि 12 5 60. ओके, 60 ग्रेटर आहे म्हणजेच 5/8 हा ग्रेटर आहे 7/12 पेक्षा. मग 7/12 आपलं कट झालं म्हणजेच आपला ग्रेटेस्ट रॅशनल नंबर कोणता आला, इन बिटवीन 3/7 आणि 9/13 मधल्या असणारा पैकी ग्रेटेस्ट रॅशनल नंबर आला 5/8. ओके, 5/8 आपला 4th ऑप्शन येईल. ओके, तर व्यवस्थित अजून एकदा लक्षपूर्वक समजून घ्या काय केलं मी. तर आपल्याला काय करायचं होतं, ग्रेटेस्ट रॅशनल नंबर शोधून काढायचा होता जे की रॅशनल नंबर 3/7 आणि 9/13 मध्ये आले होते. मग कधी पण 2 रॅशनल नंबरचं कंपॅरिझन करताना आपण हा फॉर्म्युला यूज करतो. AB आणि CD असे 2 रॅशनल नंबर जर असतील तर AD आणि BCची व्हॅल्यू काढायची आणि जर ते इक्वल असतील तर ते 2 रॅशनल नंबर इक्वल असतील. ओके, आणि AD ग्रेटर असेल तर A/B ग्रेटर असेल आणि BC ग्रेटर असेल तर C/D ग्रेटर असेल. याचाच यूज करून मी हे सॉल्व केलेलं आहे आणि या 4 पैकी ग्रेटेस्ट रॅशनल नंबर कोणता आहे ते काढलेलं आहे. ओके, तर आपला ऑप्शन नंबर आलेला 4. एक्झाम्पल आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग नंबर्स इज द ग्रेटेस्ट. आता इथं 4 रॅशनल नंबर्स दिलेले आहेत, यांच्यापैकी आपल्याला ग्रेटेस्ट रॅशनल नंबर शोधून काढायचा आहे. आता हे नंबर्स ऑब्झर्व केले, -1/2, -1/8, -1/3 आणि -1/4. तर यांचा सगळ्यांचा न्यूमरेटर कॉमन आहे -1. ओके, किंवा 1. आता 1 जर न्यूमरेटर असेल तर ज्या रॅशनल नंबर्सचा डिनॉमिनेटर जास्त तो रॅशनल नंबर मोठा असतो. फॉर एक्झाम्पल आता इथं सपोज 1/2
1/8, 1/3 आणि 1/4मध्ये सगळ्यात स्मॉलर डिनॉमिनेटर कोणाचा आहे तर 1/2चा. त्याच्यामुळं 1/2 हा नंबर सगळ्यापैकी ग्रेटेस्ट नंबर येईल. पण आता हे सगळे नंबर्स दिलेले आहेत निगेटिव्ह. मग सगळे नंबर्स निगेटिव्ह असल्यामुळं सेम याच्या उलटं होईल की ज्याचा डिनॉमिनेटर सगळ्यात मोठा आहे तो नंबर ग्रेटेस्ट होईल. ओके, मायनस नंबर असल्यामुळं जर हे सगळे नंबर्स पॉझिटिव्ह असते तर 1/2 मोठा झाला असता. कशामुळं तर याचा डिनॉमिनेटर सगळ्यात स्मॉल आहे म्हणून. आता यांच्यापैकी सगळ्यात मोठा डिनॉमिनेटर कोणाचा आहे तर 1/8चा. ओके, तर 1/8 हा स्मॉलेस्ट नंबर असणार आहे ज्यावेळेस हे सगळे नंबर पॉझिटिव्ह असणार आहेत त्यावेळेस. आणि ज्यावेळेस हे सगळे नंबर्स निगेटिव्ह असणार आहेत त्यावेळेस -1/8 ग्रेटेस्ट असणार आहे. ओके, आणि स्मॉलेस्ट नंबर कोणता तर स्मॉलेस्ट -1/2 येईल. ओके, तर आपला क्वेश्चन आहे आपल्याला ग्रेटेस्ट नंबर शोधून काढायचा आहे यांच्यापैकी. तर -1/8 ग्रेटेस्ट नंबर येईल. ओके, ऑप्शन नंबर 2 आहे. व्हॉट इज द असेंडिंग ऑर्डर ऑफ द फॉलोइंग रॅशनल नंबर्स. या रॅशनल नंबर्सची आपल्याला असेंडिंग ऑर्डर लावायची आहे. ओके, तर आता इथे बघा 4/17 -7/9 आणि -3/5. आता 4/17 हा रॅशनल नंबर पॉझिटिव्ह आहे. मग पॉझिटिव्ह रॅशनल नंबर्स कधी पण निगेटिव्ह रॅशनल नंबर्सपेक्षा ग्रेटेस्ट असतात. ओके, त्याच्यामुळं आणि असेंडिंग ऑर्डरमध्ये कधी पण छोटा नंबर पहिल्यांदा असतो. ओके, म्हणजेच 4/17 कधी पण यांची असेंडिंग ऑर्डर लावताना लास्टला येईल. ओके, तर 4/17 ज्या ऑप्शनमध्ये लास्टला आहे तो ऑप्शन आपला येईल. ओके, कुठं आहे 4/17 लास्टला तर ऑप्शन नंबर 1मध्ये आहे. ओके, तरी पण आपण या दोघांचं कंपॅरिझन करूया. कोणकोणतं -7/9 आणि -3/5 मध्ये ग्रेटेस्ट कोण आहे. -7/9 9च ग्रेटेस्ट आहे का त्याची आपण खात्री करूया. ओके, तर आता मी 7/9 आणि 3/5 मधलं कंपॅरिझन करत आहे. 4/17 सगळ्यात मोठा आहे कारण तो पॉझिटिव्ह आहे. आता या दोन्ही रॅशनल नंबरचं कंपॅरिझन करताना कसं करायचं 7 × 5 करूया आधी आणि 9 × 3. 7 × 5 35 आलं आणि 9 × 3 27 आलं. तर 35 हा नंबर ग्रेटेस्ट आला आहे. त्याच्यामुळं 7/9 ग्रेटर आले. केव्हा हे दोन पॉझिटिव्ह असतात पण हे आहेत निगेटिव्ह. त्याच्यामुळं -7/9 स्मॉलेस्ट आहे -3/5 पेक्षा. ओके, हे असं येईल. एक्झाम्पल आहे इफ द रॅशनल नंबर्स 2/5, 5/8 and 4/7 and 7/10 आर अरेंज इन डिसेंडिंग ऑर्डर व्हॉट विल बी द स्क्वेअर ऑफ सेकंड लास्ट फ्रॅक्शन. ओके, आता ह्या फ्रॅक्शनची आपल्याला डिसेंडिंग ऑर्डर लावायची. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजेच काय असतं तर जो फ्रॅक्शन मोठा आहे तो पहिल्यांदा येईल आणि जो स्मॉलेस्ट आहे तो लास्टला येईल. तर आता इथे बघा डिफरन्स बराच आहे डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरच्या याच्यामध्ये. सपोज इथे जर 1, 2, 3चा डिफरन्स असता तर ज्याचा डिनॉमिनेटर मोठा तो फ्रॅक्शन लहान असं आपण समजलो असतो. पण इथं डिफरन्स बराच मोठा असल्यामुळं आपण या सगळ्या फ्रॅक्शनचे डेसिमल फ्रॅक्शन्स काढूया आणि त्याच्यावरून यांचं कंपॅरिझन करूया. तसं सोपं जाईल आपल्याला. आधी आपण 2/5चं करूया. 2/5चं काय कसं करता येईल 2/5 0. इथं 20 येईल. 5 4 20. ओके, 2/5चं काय येईल 0.4 येईल. ठीक आहे, 5/8चं काय येईल बघा 5/8 इथं 50 0.8 6 48 येईल. ठीक आहे, अप टू 2 डेसिमल पॉईंट्स आपण काढूया यांचं. इथं 0 घेतला डेसिमल असल्यामुळं की इथं पण 0 खाली घेतला तरी चालत असतो. 8च्या टेबलमध्ये 20 8 2 16 येईल. 4 रिमाइंडर आला आणि सपोज पूर्ण जर केलं तर इथं 40 घेतलं तर 8 5 40. ओके, 0.625 येईल इथं. आता नेक्स्ट कोणता येईल 4/7. आता इथे बघा 4/7. ठीक आहे, 40 0.75 35 येईल. 50 7 7 49 येईल. ओके, 1 आला रिमाइंडर 0.57 येईल 4/7चं. आणि आता 7/10 आपल्याला आपसुकच 0.7 येतं. आता हे कसं मी डायरेक्ट काढलं इथं काय 7/10 इथं डेसिमल घेतलं 0.70. ओके, आपल्याला डायरेक्ट पण हे काढता येतं 0.7. एकच 10 डिनॉमिनेटरला 10 आहे त्याच्यामुळे आपल्याला एका डेसिमल नंतर आपल्याला पॉईंट देता येतो 0.7. आता यांच्यापैकी मग आता सगळ्यात लार्जर कोणता डेसिमल आहे तर जर ऑब्झर्व केलं तर 0.7 ग्रेटर आहे सगळ्यात. ओके,
म्हणजेच 7/10 ग्रेटर आहे. त्याच्यानंतर 0.7 नंतर 0.625 हा डेसिमल फ्रॅक्शन ग्रेटर आहे, म्हणजेच 5/8. नंतर कोणता आहे, नंतर आहे 4/7. ओके, 4/7. आणि नंतर कोणता आहे, नंतर आहे 2/5. ओके, तर आपल्याला काय विचारलेलं आहे, डिसेंडिंग ऑर्डर लावून घेतली आपण. आता व्हॉट विल बी द स्क्वेअर ऑफ सेकंड लास्ट फ्रॅक्शन. ओके, आता लास्ट फ्रॅक्शन हा आहे 2/5, हा आहे सेकंड लास्ट फ्रॅक्शन 4/7. आपला सेकंड लास्ट फ्रॅक्शन आला, याचा स्क्वेअर विचारलेला आहे. तर 4/7चा काय स्क्वेअर येतं, 4चा स्क्वेअर करायचं 16 आणि 7चा स्क्वेअर 49. ओके, 16/49. तर कोणता ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 2. ओके, विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स शुड बी सबट्रॅक्टेड फ्रॉम द रॅशनल नंबर 14/13. 14/13 मधून कोणता रॅशनल नंबर आपण सबट्रॅक्ट केला जेणेकरून आपल्याला जवळचा इंटिजर मिळेल. ओके, एकदम जवळचा इंटिजर मिळेल. तर व्यवस्थित जर ऑब्झर्व केलं तर ॲट फर्स्ट आपण ज्याचा डिनॉमिनेटर 13 आहे त्याला प्रिफरन्स देऊया, कारण आपलं काम कमी होईल. जर मी 14/13 मधून 1/13 सबट्रॅक्ट केलं तर डिनॉमिनेटर ॲज इट इज राहतो सेम असल्यावर. 14 - 1 केलं तर 39 येईल आणि (13 = 3). 3 हा इंटिजर मिळाला. ओके, इंटिजर म्हणजेच कोणते, 0, पॉझिटिव्ह नंबर आणि निगेटिव्ह नंबर्स, त्यांना आपण इंटिजर असं म्हणतो. ओके, आता हे बघा, हा एक ऑप्शन आहे आपल्याला. ओके, हा जवळचा म्हणजे आपल्याला 3 हा इंटिजर मिळाला, याच्यामधून सबट्रॅक्ट करून. आता 12/13 सबट्रॅक्ट केल्यानंतर काय होतं बघूया. 12/13 जर सबट्रॅक्ट केलं 14/30 मधून तर 40 - 12/13. ओके, तर याचं सबट्रॅक्शन किती येतं, 8. 28/13. तर अगेन हा फ्रॅक्शनच येतो, हा होल नंबर किंवा इंटिजर नाही येणार. ठीक आहे, आणि याचा तर डिनॉमिनेटर डिफरंट आहे, तर याचा प्रश्नच नाही, हा पण येणार नाही, हा पण येणार नाही. त्याच्यामुळे आपला ऑप्शन नंबर 3 येईल. ओके, डोळे झाकून आपण ऑप्शन नंबर 3ला राईट करू शकतो. ओके, आधी मी कॅल्क्युलेट करून बघितलं आणि त्याच्यानंतरच सिलेक्ट केलेला ऑप्शन. ओके, तर ऑप्शन नंबर आपला 3 येईल.